Hello and welcome to Study with Bharti Miss. My dear student, काल आपण व्यायामाचे महत्त्व ही कविता अभ्यासली. आज आपण क्लास 9 मराठी चॅप्टर नंबर 6 ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हे चॅप्टर आज डिटेलमध्ये अभ्यासू. ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा धडा, हे बघा, हे चॅप्टरला मराठीमध्ये धडा असे म्हणतात. तर हा धडा म्हणजे चॅप्टर कोणी लिहिलेला आहे, तर हे एका प्रसिद्ध लेखकाने म्हणजे बाळ ज पंडित यांनी लिहिलेलं आहे. यांनी क्रिकेट सामन्यांचे समालोचक, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध केली. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जगातील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाविषयांची माहिती दिली आहे. हे बघा, सर्वांनाच क्रिकेट म्हटलं, ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट हा गेम सगळ्यांनाच आवडतो आणि या ऑलिम्पिक खेळाचे प्रतीक म्हणजे चिन्ह काय आहे, हे वर्तुळ आहे. ह्या वर्तुळांचा अर्थ काय आणि ऑलिम्पिक ही स्पर्धा का बरं अशी दरवर्षी सामने यामध्ये घेतले जातात, ही सर्व माहिती तुम्हाला ह्या चॅप्टरमधून समजणार आहे. हे बघा, मी तुम्हाला लाईन टू लाईन सर्व काही व्यवस्थित वाचून आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग आपण बघू की बाळ ज पंडित यांनी ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ यामध्ये नेमके काय काय सांगितले आहे. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे की जर आपला सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, खेळावं लागेल. खेळणे म्हणजे काय, क्रीडा. तर ह्या क्रीडामध्ये तुम्ही दररोज कोणकोणते खेळ खेळतात, पकडापकडी, कोणी क्रिकेट खेळतं, कोणी लपाछपी खेळतं. तर अशा प्रकारे बरेच जण बरेच खेळ खेळत असतात. तर हे सर्व खेळ जे आहे हे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळले जातात आणि ह्यामुळे काय होतं, आपल्या सर्वांचा, मनुष्याचा हा काय होत असतो, एक सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे आपल्या बॉडीचे सर्व पार्ट हे मजबूत राहतात. खेळामुळे आपल्या सर्व शरीराचा व्यवस्थित व्यायाम होतो, त्याच्यामुळे आपली वाढही चांगली होते. आणि जर आपण ह्या खेळामध्ये पुढे गेलो, प्रत्येक स्तरामध्ये खेळत गेलो तर आपण शेवटी या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात भाग घेऊ शकतो. तर आपण बघू की ह्या सामने कशा प्रकारे होतात आणि जगभरात हे कुठे कुठे होतात आणि कशा प्रकारे घेतले जातात. याचे जे चिन्ह आहे, वर्तुळं, याचे महत्त्व काय आहे, हे सर्व आपण पुढे जाणून घेऊ. बघा, हे चॅप्टर खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत इथे टेकून संपूर्ण जगातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एका मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न राहूया.
म्हणजे जगभरात हे ऑलिम्पिक क्रीडा सामने जे असतात ना, यामध्ये जगभरातील सगळे देश भाग घेत असतात. म्हणजे इंडिया वर्सेस पाकिस्तान, इंडिया वर्सेस इंग्लंड, असे म्हणजे इंडियाच्या अपोजिट दुसरे देश असतात. आणि ह्यामध्ये आपल्या इंडियाचे खेळाडू जे ते जिंकण्याचा प्रयत्न करतात. ते जिंकले म्हणजे इंडिया जिंकला. म्हणून यामध्ये खूप विजयाचे मानकरी होण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. म्हणजे जेव्हा हे ऑलिम्पिक खेळ होते तेव्हा आमच्या गावाकडे जाण्यासाठी एक मोटर होती. मोटर म्हणजे गाडी, आणि ती भरधाव जात होती. आणि त्या गाडीतही आणि रोडवरही प्रचंड गर्दी होती. परंतु अडचण मुळीच नव्हती. का बरं अडचण नव्हती? कारण त्यांनी वेगवेगळे रस्ते येण्या जाण्यासाठी तयार केलेले होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले. म्हणजे हे लेखक ऑलिम्पिक खेळ पाहण्यासाठी तिथे जात होते. तर त्यांना खूप उत्सुकता लागलेली होती की लवकर आपण तिथे जावे, आणि ते खेळ बघण्यासाठी त्यांना खूप अशी उत्सुकता लागलेली होती. म्हणजे खूपच असं लवकर आपण जाऊ, बघू असं वाटत होतं. तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज म्हणजे जे आपल्याला गोष्ट हवी आहे ती गोष्ट मिळवण्याकडे आपले लक्ष लागलेले असते ना, त्याला क्षितिज असे म्हणतात. क्षितिज म्हणजे जिथे आकाश आणि पृथ्वी एक होते त्याला क्षितिज असे म्हणतात. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. लेखक जेव्हा तिथे जात होते त्यांना लांबूनच एक उंच असा काय दिसला? ध्वज फडफडत दिसला. आणि त्या ध्वजावर काय होतं? हे ऑलिम्पिकचं चिन्ह. ऑलिम्पिकच्या चिन्हावर निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल अशा रंगाची काय आहे? वर्तुळे गुंफलेली आहे. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर म्हणजे या 5 वर्तुळाचा अर्थ काय आहे की या जगात 5 खंड आहे ते या 5 वर्तुळाचा अर्थ आहे. हे 5 वर्तुळ म्हणजे 5 खंड आहे. आणि खाली काय व्हाईट आहे. व्हाईट म्हणजे पांढरं शुभ्र पार्श्वभूमी म्हणजे पांढरा शुभ्र कपडा आहे. त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे? त्या ध्वजावर 5 वर्तुळं एकमेकात गुंफलेली. म्हणजे हे 5 खंड आहे, हे एकमेकांना अटॅच आहे. आणि जी पांढरी शुभ्री पार्श्वभूमी आहे, धवलभूमी, शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे ते काय विशाल अंतराळ आहे. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. ब्रीदवाक्य काय आहे? सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस याचा अर्थ समजून घ्या सर्वांनी. म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. सिटियस म्हणजे गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. खेळामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की गतिमानता खूप आवश्यक असते आणि उच्चता नेहमी आपल्याला उंच जायचं आहे. आपल्याला एक आपला जो ध्येय आहे ते आपल्याला गाठायचं आहे. आणि हे सर्व करण्याकरिता आपल्यामध्ये काय हवी असते? तर तेजस्विता
ही हवी असते. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गतिमानता म्हणजे बघा इथे पण हे वाक्य आलं की प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यात भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. हे ऑलिम्पिक सामने जेव्हा होतात तेव्हा यामध्ये खेळणारे क्रीडापटू आणि खेळ बघणारे म्हणजे क्रीडा शौकीन हे सर्वांना या ऑलिम्पिक सामन्याची खूप ते वाट बघत असतात. त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. पर्वणी म्हणजे जसा सण आपण दिवाळीची दसऱ्याची कशी वाट बघतो तशी त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. म्हणजे तिथं ते क्रीडा संकुल जे असतं तिथे प्रेक्षागार म्हणजे क्रीडा संकुल, तिथे किती लोक बसण्याची किती प्रेक्षक बसण्याची सोय असते ते 70 ते 80 हजार लोक ॲट ए टाईम तिथे बसतात. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना ते सामने उभे राहून पाहता येतात. म्हणजे 70 ते 80 हजार प्रेक्षकही बसतात आणि 25,000 लोक हे सामने उभा राहून सुद्धा बघू शकतात. एवढी तिथे कॅपॅसिटी असते. पोहण्याच्या शर्यतीसाठी 5 ते 4-5 तलावही बांधलेले आहे. म्हणजे तिथे पोहण्याची सुद्धा एक ही शर्यत असते. त्याच्यासाठी किती तलाव बांधलेले आहे तिथं? 4 ते 5 तलाव बांधलेले आहे. खेळांचे विशाल मैदान आहे. त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार आणि रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू त्यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेली इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज आणि विशाल उपहारगृहे असे हे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक व्हिलेज असेही म्हणतात. ऑलिम्पिक व्हिलेज का बरं म्हणतात? कारण आता तिथे खेळ खेळण्यासाठी तर प्रत्येक प्रकारचे खेळाडू येणारच आणि खेळाडू येणार, एवढा मोठा ऑलिम्पिक क्रीडा चा स्पर्धा होणार, तर ते बघण्यासाठी ते क्रीडा शौकीनही तिथे येणार. तर बघा तिथं 70 ते 80 लोक हे बसून सर्व पाहू शकतात आणि 25,000 लोक उभा राहून पाहू शकतात. म्हणजे तेवढं किती मोठं ते मैदान असेल. आणि हे सर्व जे खेळाडू येतील त्यांच्यासाठी त्यांनी राहण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहे. परत जे प्रेक्षक बघण्यासाठी येतील त्यांच्यासाठी मोठे मोठे उपहारगृह, राहण्याची सोय तेथे केलेली आहे. म्हणून त्याला एक ऑलिम्पिक व्हिलेज असे एक नावही आहे. ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक व्हिलेज तिथलेच. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. ऑलिम्पिक सामने किती वर्षांनी होत्या हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एक्झाममध्ये. तर दर 4 वर्षांनी हे ऑलिम्पिक सामने होत असतात. हे सामने 5 दिवस चालतात. किती दिवस चालतात? 5 दिवस. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. सगळ्यात सुरुवातीला इसवी सन पूर्व
776. आता कोणतं इसवी सन चालू आहे? 2000. तर बघा किती पूर्वीपासून हे ऑलिम्पिक सामने सुरू झाले आणि त्याची पहिली नोंद कुठे आहे? ग्रीस देशाच्या इतिहासात. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. त्यावेळी जे ऑलिम्पिक सामन्यातील स्पर्धेत यशस्वी होणारे खेळाडू आहे त्यांना कोणत्या वृक्षाच्या फांदीची माळ घातल्या जात होती? तर ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा काय करत होते? गौरव करत होते. आता आपण सामन्यात जिंकलो तर आपल्याला काय भेटते? ट्रॉफी भेटते, मेडल भेटतात, सर्टिफिकेट्स भेटतात. तर तेव्हा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून ग्रीस देशात गौरव करत होते. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद झाले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण आली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. म्हणजे हे बघा, ग्रीस सत्तेच्या वेळेस ग्रीसला ग्रीक सत्ता होती तेव्हा 394 मध्ये हे सामने बंद झाले आणि त्याच्यानंतर इसवी सन 1894 या आधुनिक युगात परत या ऑलिम्पिक सामन्याची आठवण झाली. तर त्यावेळी फ्रान्स देशात त्यासाठी एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन केले. कोणी केले? कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन केले. म्हणजे परत सुरुवात करू असं सांगितले. आणि शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरले. हे बघा, यामुळे काय होतं? शरीराची संपदा वाढते, बलसंवर्धन होतं आणि देशादेशात मैत्री वाढते. यामुळे देशादेशाचे लोक एकमेकांना भेटतात आणि त्यामुळे एक मित्रत्वाची स्पर्धा म्हणून यांनी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरवले. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. 1896ला मग ह्या सगळ्या ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून दर 4 वर्षांनी, जसे इलेक्शन दर 5 वर्षांनी होतं ना, तसे हे ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होत असतात. आणि प्रत्येक 4 वर्षांनंतर ते कुठे भरायचं ते वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. म्हणजे एकमेकाविषयी सद्भावना, समता, मैत्रीची भावना आणि विश्वबंधुत्व म्हणजे ह्या जगात बंधुत्वाचे वातावरण राहावे, सर्वांमध्ये शिस्त राहावी, एकता राहावी, ही भावना वाढीस लागावी यासाठी हे ऑलिम्पिक सामने होत असतात. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. किती खेळ होतात ह्या ऑलिम्पिक सामन्यात? तर एकूण 21 खेळ होत असतात. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने असतात. या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. ह्या सामन्याची व्यवस्था कोण बघत असतं?
तर एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती त्यासाठी ठरवलेली आहे, गठवलेली आहे. आणि ही समिती काय करत असते, हे सगळं ठरवत असते. पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने असतात. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. किती असतात? 1 ते 3 प्रतिनिधी. या समितीमध्ये खेळाची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. खेळाची व्यवस्था कोण करतं की प्रत्येक संघाचा एक काय असतो, आंतरराष्ट्रीय संघाची एक मेन ठरवलेला असतो आणि त्याच्याकडे ती जबाबदारी देण्यात येते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. जे स्पर्धेत भाग घेतात ते देश हा पैसा उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेदही नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू आहे आणि 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने 9 उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. कोण? आफ्रिकी खेळाडू जेसी ओवेन्स अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. का केली? कारण त्याने सर्व खेळ जिंकले होते. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. जगातील मानवी रेल्वे इंजिन म्हणजे तो लांब पल्ल्याच्या शर्यतीत आणि मॅरेथॉन मध्ये 5 मीटर धावणे यामध्ये त्याने विजय मिळवला होता. पण त्याचबरोबर स्लोव्हाकिया देशाबद्दलही त्याच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात गाठले. फेनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला आणि भारताचे हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्यांच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. तर बघा, असा होता हा ऑलिम्पिक वर्तुळांचा गो हे चॅप्टर. तर आशा आहे सर्वांना समजलं असेल. काही डाऊट्स असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.
मी ते सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.